यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। राज्यसभा सभापतींचा काँग्रेसवर गंभीर आरोप आहे। खासदारांच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याचा आरोप। या नोटा खऱ्या की खोट्या याचा तपास केला जातोय। चौकशीचे आदेश देण्यात आल्याची देखील माहिती आहे। राज्यसभा सभापती यांनी हा आरोप केलाय। अभिषेक मनु सिंघवी यांना अलॉट केलेल्या 222 या सीट खाली नोटांचे बंडल सापडल्याची माहिती देखील समोर आली आहे। राज्यसभा सभापतींनी काँग्रेसवर गंभीर असा आरोप केलाय। खासदारांच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याचा हा आरोप आहे। या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याचा तपास केला जातोय। तर चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। राज्यसभा सभापती यांनी हा काँग्रेसवर गंभीर असा आरोप केलाय। अभिषेक मनु सिंघवी यांना अलॉट केलेल्या 222 या सीट खाली नोटांचे बंडल सापडल्याची माहिती देखील समोर आली आहे। राज्यसभा सभापतींनी काँग्रेसवर हा गंभीर असा आरोप केलाय। खासदारांची जी खुर्ची होती त्याच खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रामराजे, सभापतींचा हा आरोप अतिशय गंभीर म्हणावा लागेल, नेमका काय प्रकार घडलाय? बिलकुल, काल रात्री जेव्हा संपूर्ण संसद संपलं तर तेव्हा सुरक्षा रक्षक जे आहेत ते प्रत्येक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जातात आणि पाहणी करतात की कोणतेही काही गोष्ट जी आहे ती लपवली गेली नाहीये ना, किंवा कोणी विसरून गेलेलं नाहीये ना, किंवा कोणतेही वेगळ्या प्रकारचं शस्त्र, वेपन किंवा काही वस्तू जी आहे ती सोडून जाऊ नये, तर याच्यासाठी तपासणी केली जाते। आणि तशीच तपासणी काल रात्री पण झाली आणि त्यावेळेस राज्यसभेतील सीट नंबर 222 या सीट खाली नोटांचा एक बंडल मिळालेला आहे। 500च्या नोटा या असल्याची माहिती मिळते। आणि हे जे सीट होतं ते अभिषेक मनु सिंघवी यांचे सीट होतं आणि तिथेच हा बंडल मिळालेला आहे। आणि त्यानुसार आज राज्यसभेमध्ये सभापतींनी या संदर्भामध्ये उल्लेख केला आहे की अशा प्रकारचे कॅश म्हणजे की रोकड सापडलेली आहे, जे की 222 या सीट खाली सापडलेले आहे। आणि या संदर्भामध्ये या नोटा खऱ्या आहेत की खोट्या आहेत, नेमके बंडल कसं काय सापडले, ते रात्री कोण विसरून गेलं, याच्या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि आता राज्यसभेच्या सभापतीने यावर चौकशी सुरू केलेली आहे। चौकशी जी आहे ती पार्लमेंट मधली जी सुरक्षा यंत्रणा असते संसदेमधली ती अगोदर चौकशी करते। परंतु यावर जे पी नड्डा यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे की अशा प्रकारे नोटाचा बंडल संसदेमध्ये राज्यसभेमध्ये मिळणं म्हणजे की कुठेतरी जी पवित्रता आहे संसदेची त्याचा भंग करणं, अशा प्रकारचा सुद्धा आरोप केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये कठोर कारवाई करावी असं सुद्धा मागणी जे पी नड्डा यांनी केलेलं आहे। परंतु त्या विरोधात मल्लिकार्जुन खरगे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की ती सीट कोणाची होती, अभिषेक मनु सिंघवी यांचं नाव घेण्याची आवश्यकता नव्हती सभापतींना, असा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि काँग्रेसचा कोणताही खासदार अशा प्रकारचं कृत्य करणार नाही असा दावा सुद्धा केलेला आहे। परंतु खरं तर काँग्रेस जरी स्पष्टीकरण यावर देत असेल तरी सुद्धा चौकशी अंती करणार आहे की नेमकं नोटा तिथे कशा आल्या राज्यसभेमध्ये, तो बंडल कोणाचा आहे आणि खरंच त्याच्यामध्ये काँग्रेसच्या खासदारांचा काही सहभाग आहे का, त्यामुळे पूर्ण चौकशी होणं हे गरजेचं आहे। निश्चितच रामराजे, या चौकशीमध्ये काय निष्पन्न होत आहे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। अभिषेक मनु सिंघवी यांच्या 222 या खुर्चीखाली या नोटांचा बंडल सापडल्याचा आरोप आहे। अभिषेक मनु सिंघवी यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। सापडलेला बंडल आपलं नाही असं सिंघवी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। अभिषेक मनु सिंघवी ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीच्या खाली नोटांचा बंडल सापडल्याचा आरोप राज्यसभा सभापती यांनी काँग्रेसवर केलाय। खासदारांच्या खुर्चीखाली नोटा सापडल्याचा हा गंभीर आरोप आहे आणि या प्रकरणी आता तपासही केला जाणार आहे। नोटा खऱ्या होत्या की खोट्या या संदर्भात तपास केला जाणार आहे। राज्यसभा सभापती यांनी मात्र काँग्रेसवर हा गंभीर असा आरोप केलाय। काल संध्याकाळचा हा सगळा प्रकार आहे। I hereby inform that during the routine anti-sabotage check of the chamber after the adjournment of the House yesterday, apparently a wad of currency notes was recovered by the security officials from seat number 222
presently allotted to Shri Abhishek Manu Singhvi, elected from the state of Telangana for the term 2024 to 2026. The matter was brought to my notice, and I felt it expedient as per practice and ordainment to ensure that investigation takes place in accordance with law, and the same is underway. तर आपण पाहिलं सध्या राज्यसभा सभापती यांनी काय म्हटलं ते खासदारांच्या खुर्चीखाली नोटा सापडल्याचा हा गंभीर आरोप आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.